तर ठाकरेंच्या शिवसेनेला सांगलीतही झटका बसताना दिसतोय। काँग्रेस सोबत वाद करून लोकसभेचं तिकीट दिलेले चंद्रहार पाटीलच ठाकरेंची साथ सोडण्याची चिन्ह आहेत। चंद्रहार पाटील यांचा सोमवारी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश असेल असा दावा मंत्री शिरसाट यांनी केलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे सांगली जिल्ह्यातले नेते चंद्रहार पाटील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। सोमवारी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये चंद्रहार पाटील ठाण्यात पक्षप्रवेश करणार आहेत। आता सोमवारी आमच्या पक्षामध्ये अनेक लोकांचा प्रवेश होतोय आणि येणाऱ्या 30 तारखेला सुद्धा मोठमोठ्या लोकांचा प्रवेश होतोय। तो आमचा केसरी काय त्याचं नाव सांगलीचा तो आता सोमवारी प्रवेश करतोय, म्हणून चंद्रहार पाटील सोमवारी प्रवेश होतोय। थांबवा, हिंमत असेल तर तुमच्यापासून कोणीही तुमच्याकडे राहण्याच्या मनस्थितीत नाही। दुसऱ्याकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्या। आणि कोणाच्या मनात काय आणि कोणाला जायचं याला थोडी कोणी बळजबरी थांबवू शकतो। त्यामुळे थांबवून दाखवा, करून दाखवा या विषयात मला असं वाटतं ज्याला जायचं, ज्याचं मन रमत नाही, ज्याच्या मनाला मानत नाही त्यांनी गेलं तरी काय हरकत नाही, त्याला थांबवायची काय गरज आहे। लोकसभा निवडणुकीत चंद्रहार पाटलांसाठी ठाकरेंनी काँग्रेसशी वितुष्ट घेतलं होतं। लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील महाविकास आघाडीकडून लढण्यासाठी इच्छुक होते। काँग्रेस नेत्यांनीही विशाल पाटलांसाठी दिल्लीपर्यंत जोर लावला होता, पण चंद्रहार पाटलांसाठी ठाकरेंनी काँग्रेसशी वितुष्ट घेतलं। चंद्रहार पाटील सांगली लोकसभेत महाविकास आघाडीकडून लढले, पण त्यांचं डिपॉझिटही जप्त झालं। लोकसभा निवडणुकीनंतर चंद्रहार पाटील संजय राऊतांसोबत सावलीसारखे वावरायचे। अनेक पत्रकार परिषदांमध्ये ते संजय राऊतांच्या सोबत असायचे। त्यात चंद्रहार पाटलांनी ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतलाय। काही दिवसांपूर्वी उदय सामंत आणि चंद्रहार पाटील यांच्या भेटीत याचे संकेत मिळाले होते। शिंदेंच्या शिवसेनेकडून आपल्याला ऑफर आहे, पण अद्याप पक्षप्रवेशाचा निर्णय घेतलेला नाही असं चंद्रहार पाटील म्हणाले।